अतिउच्च केलं. उंच पातळीवरची विचार करा. आमेन. सामान्य लोकांसारखं जगू नका. तुम्ही ख्रिस्ताला अनुसरणारे लोक आहात. तुम्ही त्याच्या मार्गामध्ये चालणारे लोक आहात. येशू ख्रिस्त म्हणतो मी वरून आलेलो आहे, स्वर्गातनं उतरलेली भाकर आहे. लक्षात घ्या, वधस्तंभावरचा ख्रिस्त वधस्तंभावर असताना सुद्धा चोराला तो काय म्हणतो, आज तू माझ्या बरोबर वर सुखलोकात असशील. कारण तो वरच्या गोष्टी बोलत आहे. तुम्ही खालच्या गोष्टीशी समरस होऊ नका. जगातल्या गोष्टी बोलू नका. जगातले नाते संबंध, जगामध्ये असणारी धनदौलत, जगामध्ये असणारी प्रतिष्ठा, जगामध्ये असणाऱ्या मान सन्मानाच्या गोष्टी, रोजच्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, याच्या मागे लागू नका. येशू म्हणतो आणि मर्यादाला ज्या पुनरुत्थित झाला आणि मर्यादाच्या जवळ गेली, बाई मला हात लावू नको, का मी माझ्या पित्याकडे चाललो. त्यानं आईचा स्पर्श होऊ दिला नाही, कारण त्याला ठाऊक आहे या जगातल्या लोकांचा स्पर्श आणि त्याच्यातनं माझ्या भावना जागे होतील. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याचा स्पर्श तुम्हाला होता ना आणि त्याच्याशी तुम्ही भावुक बनता, इमोशनल अटॅचमेंट तुमची बनते. असं मी वाचलं परवा, एक आई कित्येक दिवस कोमामध्ये होती डिलिव्हरी झाल्यावरती, आणि डॉक्टरला मोठा प्रश्न पडला, आता हिला शुद्धीवर आणायचं कसं. मग ते बाळ जन्मलेलं तिच्याजवळ आणलं आणि बाळानं आपला हात आईवर टाकल्याबरोबर ती शुद्धीवर आली. स्पर्शाची ताकद, हालेलुया. हा टच, हा जो स्पर्श आहे ना, हा स्पर्श तुम्हाला भाऊ, येशूनं का मरीला हात लावू दिला नाही. त्याला वाटलं कुठंतरी तिचा हात लागला, माझी इमोशनल अटॅचमेंट तिच्या बरोबर होईल आणि स्वर्गातल्या देवाकडे मला जाऊ वाटणार नाही. हे जगामध्ये राहणारे लोक, ते जगाशी असणारे त्यांचे नाते संबंध, ते तिथे अडकले जातात. मला माझा पती, माझी लेकरं, माझी नोकरी, माझा अमक, इथं तुम्ही अडकून राहू नका. बायबल सांगतं जिथं तुमचं धन तिथं तुमचं मन. वरील गोष्टीकडे लक्ष लावा. हालेलुया. सर्वोच्च बनत असताना वरच्या विचाराने तुमचं डोकं भरलं जाऊ द्या. आमेन. वर देवाचं सामर्थ्य, पवित्र आत्मा, येशू म्हटलं नाही का, मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, त्याची वाट तुम्ही पहा. आमेन. जर लोक पवित्र आत्म्याची वाट पाहू लागले, वरच्या कृपादानाची वाट पाहू लागले, तर मला असं वाटतं मंडळ्या प्रभूच्या सामर्थ्यानं भरून जातील, कुटुंब देवाच्या सामर्थ्यानं भरून जातील. पण आज जर तुम्ही बघितलं, मंडळ्यांमधले लोक जगीक झालेले आहेत, कुटुंबातले लोक जगीक झालेले आहेत. त्यांच्याकडे राग आहे, त्यांच्याकडे द्वेष आहे, त्यांच्याकडे एकमेका संबंधानं लोभ आहे, जागेसाठी भांडण आहेत, थोडक्या गोष्टीसाठी भांडण. आज कित्येक फोन मला येतात, काही लोक सांगतात की आमचा चुलता आमच्यासाठी आणि त्याने आम्हाला सही देत नाही. काही लोक म्हणतात की माझा भाऊ माझ्याशी भांडत आहे. कित्येक सांगत आहे नवरा मला किंमत देत नाही. शेकडो फोन. कारण काय, सगळं जगाकडे त्यांचं लक्ष आहे.